इकडे मुंबईच्या कन्नमवार नगर बेस्ड बस स्थानकामध्ये बस सुरू ठेवून वाहक नियंत्रण कक्षाला गेला आणि त्यानंतर अचानक ही बस सुरू झाली। या बसनं दोघांना उडवले। या घटनेमध्ये दोघे गंभीर जखमी झालेले आहेत। सुरू असलेली ही बस एका टी स्टॉलला त्या बसनं धडक दिलेली आहे। प्रशांत बडे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। प्रशांत, अमोल, काही वेळापूर्वीचीच ही घटना आहे। कन्नमवार नगरचा हा बेस्ट डेपो जर बघितला तर अतिशय वर्दळीचा रस्ता आहे। पुढे 2 ते 3 मोठे कॉलेजेस आहेत आणि अशा ठिकाणी या बस नियंत्रण त्या ठिकाणी हा बस स्थानक आहे, त्या ठिकाणी हा चालक जो आहे त्याने ती बस जी आहे ती सुरूच ठेवली होती आणि नियंत्रण कक्षामधील वॉशरूम मध्ये तो गेला। मात्र यावेळेस या बसने जे आहे ती अचानक ही बस जी आहे ती पुढे जाऊ लागली, तिने वेग घेतला आणि वेग घेत असताना पुढे एका टी स्टॉल जो आहे त्या डेपोच्या बाहेरचा त्या टी स्टॉलला देखील धडक दिली। तिथे 2 कामगार होते जे वेठबिगारीची कामं करतात, त्यांना देखील धडक दिलेली आहे। यामध्ये कामगार जखमी असल्याची माहिती मिळते आहे आणि सध्या जो चालक आहे त्याला विक्रोळी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नेमका हा प्रकार कशामुळे घडला आणि नेमकं काय झालं याची माहिती पोलीस घेत आहेत। मात्र पुन्हा एकदा अतिशय निष्काळजीपणा जो आहे तो आपल्याला बेस्टच्या चालकाकडून या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, ज्यामध्ये 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। अमोल, निश्चित प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।